महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना गेली 38-39 वर्ष हा कार्यक्रम केला जातो नागपंचमीचा. त्यावेळेला बाकीचं पैठणी वगैरे त्या काळात नव्हती 39 वर्षापूर्वी, परंतु गावातल्या महिलांनी एकत्र येऊन हे पारंपरिक खेळ करावेत, एकत्र यावं, विचारांची देवाणघेवाण व्हावी, त्यांना एक मुक्तपणे एक व्यासपीठ असावं आणि त्यांना आपल्या अंगातली कला दाखवायची संधी मिळावी म्हणून त्या जवळजवळ 38-39 सालापूर्वी आदरणीय प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांनी आणि म्हणून आम्ही म्हटलं की आपण असं गावातल्या सगळ्या महिलांना एकत्र येऊन त्यांना त्यांचे कलागुण दाखवता येतील आणि एक मुक्त व्यासपीठ जिथे त्यांना सुरक्षित वाटेल, त्यांना आपलं आनंदाने ह्या सणाचा निर्भय आनंद घेता येईल म्हणून नागपंचमीचा सण तर सुरू केलाच, पण त्याचबरोबर आम्ही संक्रांतीला एकत्र तिळगुळ देण्याचा पण आम्ही सार्वजनिक त्यावेळेला सण साजरा करायचो आणि तीच परंपरा पुढे दसऱ्याचा सण एकत्र आपण पाहिला असेल की इथे येऊन गावातले सगळे एकत्र येऊन मोठी आतिषबाजी केली जाते, रावणाचं दहन केलं जातं. म्हणजे हे जे पारंपरिक जे सण आहेत ते फक्त आपल्यापुरते मर्यादित न ठेवता त्याचा आनंद सर्व गावांनी घ्यावा, आपल्या नागरिकांनी घ्यावा आणि गाव हेच आपलं कुटुंब आहे आपलं हे समजून प्रतापसिंह मोहिते पाटलांनी जी परंपरा सुरू केली तीच पुढे त्यांचे चिरंजीव डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटलांनी आणि आमच्या सुनबाई डॉक्टर उर्वशीराजे मोहिते पाटलांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. याचा खरंच आनंद वाटतो आणि इथे येणाऱ्या म्हणजे अगदी लहान थोर अगदी म्हणजे छोट्या मुलांपासून ते अगदी वयस्कर आमच्या म्हणजे भगिनींपर्यंत सगळेजण एकत्र येऊन इथे या सणाचा आनंद घेतात. त्याचबरोबर मागच्या 4-5 वर्षापासून आपण अकलूज फेस्टिवल भरवतो, तो सुद्धा आता 1-2 महिन्यांनी येईलच, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये. त्याच्या आधी हॉर्स शो होतो आणि त्याला देशभरातील कायला म्हणजे देशाच्या बाहेरचे भारताच्या बाहेरचे सुद्धा इथे चांगले अश्व येतात आणि तो एक शो बघायला पण सगळे राजे महाराजे जे रिलेशनमध्ये आहेत आमच्या ते सगळे येतात किंवा जवळचे आहेत ते पिढ्यानपिढ्या आमच्याशी संबंधित असलेले त्यांचे हॉर्सेस घेऊन इकडे येतात. काय हॉर्सेस तर एवढे आहेत म्हणजे महागा मुलाचे, त्यांचे पासपोर्ट आणि त्यांचे इन्शुरन्स असतात आणि ते घेऊन इकडे येतात. मागच्या 1-2-3 वर्षापूर्वी तर दुबईच्या बाईंनी एका तिचे तिकडून हॉर्सेस पाठवले होते दुबईवरून. म्हणजे हा डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटलांनी जो शो सुरू केलेला आहे त्याला एवढी प्रसिद्धी आहे की आज सुद्धा उर्वशी राजेंनी जेव्हा हे सगळं नियोजन केलं तर आत्ता कुठे सगळीकडे 4 ठिकाणी असले काहीतरी खेळ चाललेत म्हणून मला समजलं नागपंचमीचे, परंतु आपल्या इथे एक जी सुरक्षितता किंवा एक काय म्हणायचं एक डिग्निटी एक हे असतं त्याचं, ते बाकीच्या ठिकाणी कल्चर बघायला मिळत नाही. इकडे तुम्ही सुरक्षित असता, आनंदाने निर्भय आनंद घेता, हे तुमचं कुटुंब वाटतं आणि आम्हाला आनंद वाटतो की तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताना आणि तुम्ही जे हिरिरीने भाग घेता, तुमच्यामधला खेळकरपणा खोडकरपणा असतो ते बघून असं मी बघू म्हणजे समाधान वाटतं. नाही तर आमचं रोजचं तर कामकाजाचं चालू असतं, पण ह्या निमित्ताने सगळ्यात तुम्ही एकत्र येता, खूप खूप आनंद झाला. नागपंचमी आणि त्यात श्रावणी सोमवार पहिला हे एकत्र आल्याने तर अजूनच म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. तर सगळ्यांना श्रावणात निमित्त श्रावणी सोमवारच्या आणि नागपंचमीच्या तर शुभेच्छा देतेच. ज्यांनी जिंकले त्यांचं तर अभिनंदन आहेच, पण भाग घेतला त्यांचं त्याहून अधिक अभिनंदन, कारण भाग घेणं हे महत्त्वाचं असतं. तुम्ही जिंकणं नाही किंवा त्याला महत्त्व नाही, भाग घेणं ह्याला महत्त्व आहे. आणि ते जे आज सुद्धा त्यांनी सांगितलं की ह्यावेळेला 50 का किती जास्तीच हे होतं, म्हणजे बाकीच्या ठिकाणी कोणी ते आपण म्हणतो ना म्हणजे मी सरी घातली म्हणून कोणी दोरी घालून घेऊ नये, तर इकडे चालू आहे म्हणून काही ठिकाणी काही लोकांनी केलं, परंतु तुमच्या घरातल्या लोकांनाही माहिती आहे की जनसेवा संघटना असू द्या किंवा डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील असू द्या, इथे जे सेफ तुम्हाला असतं वाटतं ते बाकीच्या ठिकाणी नाही वातावरण. तर ते म्हणजे सांगायलाच पाहिजे की इथे तुम्ही आल्यानंतर आया बहिणींची एक आम्ही कदर करतो
तिथला कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघणार नाही किंवा हे कॉमेंट्स होणार नाही. आणि हेच कमवलंय, कारण आपल्यातल्या एका महिलेला भगिनींनी सांगितलं की माळशिरसला गेल्यानंतर तिथे चिटिंग झालं, पार्सलिटी झाली, तशी आपल्याकडे नाही. तुम्ही सगळ्या येता, आम्हाला सगळ्या सारख्या आहेत, त्यामध्ये हिला द्यायचं का असं ठरवून असं नाही. म्हणजे असे काही अनुभव लोकांना बाहेर येतात, पण अनुभव आल्यानंतर माणूस सांगतं की आम्हाला कसा अनुभव आला होता. तर इथलं वातावरण वेगळं आहे. आणि असंच निर्भय आनंद घ्या. कुठलाही कार्यक्रम असला आपला इथला, जनसेवा संघटनेचा असो, उर्वशी राजेंनी ठेवलेला असो, डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटलांचा, तुम्हाला कुठल्याही निमंत्रणाची गरज नाही. आपलेपणाने या आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवा एवढीच विनंती करते. सगळ्यांचं अभिनंदन करते, शुभेच्छा देतील. माझे 2 शब्द सांगते.